मेकअप रूम मध्ये झोपलेली असतात आम्ही रेडी होत असतो तेव्हा. कारण आणि मग आम्ही रेडी होऊन सेटवर येतो सगळ्यात आधी आणि मग वाट बघत बसायला लागतं कधी येणार करून. हे जे आतून आलंय. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या मला खूप मज्जा येते कारण मी काव्याच सोबत आहे आणि त्यांची जोरदार वरात निघाली आहे. कसे आहात? आम्ही मस्त. मस्त. जे लहान लहान मुलं सुद्धा तुमचे आहे ते प्रेक्षक आवडतात, तुम्हाला लाईक करतात तुमच्यावरती आणि त्यांचे पॅरेंट्स येऊन तुम्हाला बोलतायत की नाही लहान मुलं सुद्धा तुमच्या प्रेमात पडली असं मी म्हणेन. त्या बाबतीत काय वाटतंय तुम्हाला? अगं आमच्या सोसायटीमध्ये लहान लहान मुलं आहेत, म्हणजे 5-5, 6-6 वर्षाच्या मुली आहेत. त्या असं म्हणतात, "मी तुझ्या प्रेमात पडली" वगैरे, वगैरे असं बोलतात. त्यामुळे आम्हाला मालिका करताना कुठलंही रोमॅन्टिक सीन करताना सुद्धा ना थोडं असं दडपण येतं, की हे ती लहान मुलं बघणार आहेत. तर आम्हाला त्या कुठल्या पॉइंटपर्यंत जायचंय, नाही जायचंय ते योग्य दिसलं पाहिजे. सगळ्यांना फॅमिलीला समोर बसून ते बघता आलं पाहिजे, असं हा आमचा एक हेतू असतो. नाही मुळात कसं आहे हे वाटण्यामागचं कारण हे आहे की आपली स्टार प्रवाह वाहिनी आणि अ, आमची निर्मिती संस्था सेवन सेन्स मीडिया, शशांक सर, आमचे दिग्दर्शक केदार वैद्य, रायटर्स अश्विनी शेंडे, सगळेच मेकर्स यांनी ही मालिका इतकी रिलेटेबल केली आहे की या मालिकेतलं प्रत्येक पात्र कोणाला ना कोणाला तरी आवडतं. आता जे लहानांना काव्या जरा जास्त जवळची वाटते कारण काव्या पटकन बोलून मोकळी होते, काव्या व्यक्त होते आणि जशा त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या एक ताई असेल किंवा दादा असेल तसे माझ्या आयुष्यात नंदिनी ताई आहे. जे मोठे आहेत त्यांना नंदिनी आवडते, पार्थ आवडतो. जे दोघं भाऊ भाऊ आहेत त्यांना जीवा आणि पार्थची केमिस्ट्री आवडेल. ज्या बहिणी आहेत दोन त्यांना नंदिनी आणि काव्य आवडेल. सो ही मालिका एवढी रिलेटेबल करून ठेवली आहे, ह्याच्यातली प्रत्येक पात्र एवढं रिलेटेबल करून ठेवलंय की ते अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. मी ह्याला खूपदा म्हणाले की आमच्या शेजारचा पण मुलगा आहे, त्याला त्याच्या काकाला सोडून ह्याला स्पार्क काका यांनी बनवलंय आणि तो रोज त्याच्या नावाचा जॉब करत असतो. आता आपण म्हणतो की दोन सख्या बहिणी असल्या की एकत्र लग्न करूया किंवा दोन सख्खे भाऊ असले की एकत्र लग्न करूया, हे कधीतरी ड्रीम असतं किंवा डिल्युजन मध्ये आपण असतो. हे तुमचं रियालिटी मध्ये म्हणजे सीन मध्ये होणार आहे, शो मध्ये होणार आहे, त्याचा किती आनंद आहे. कारण समोरच्या मंडपामध्ये किंवा त्या सेम मंडपामध्ये आपली बहीण आहे किंवा आपला भाऊ आहे आणि त्यांचं लग्न होणार आहे, त्या बाबतीत काय बोला? अगं फारच सुंदर अनुभव आहे हा सगळाच आणि एकाला दोघी आहोत त्यामुळे आधारही आहे एकमेकींचा रेडी होत असल्यापासून म्हणजे सकाळी सेटवर आल्यापासून आज काय आपलं आज संगीत आहे. अच्छा मग आता हेअरस्टाईल काय करायची? बापरे लिपस्टिक कुठे इथून ते सेट पॅकअप होईपर्यंत आमच्या ह्या चर्चा सुरू असतात. त्यामुळे मजा आहे खरं. सगळेच एकत्र आहेत. मुळात पूर्ण देशमुख कुटुंब आणि मोहिते कुटुंब आमचं सगळीच माणसं एकत्र आहेत. त्यामुळे मजा येते हे सगळंच करायला. मला छान वाटतंय पण आता जसं तू म्हणालीस की माझं सगळं टिटटोट चालू होतं माझ्या बहिणीसोबत की लिपस्टिक, आयलाइनर, ज्वेलरी. मुलांचं काय होतं डिस्कशन? मुलं मुलांचं त्यांच्या मेकअप रूम मध्ये झोपलेली असतात आम्ही रेडी होत असतो तेव्हा. कारण आणि मग आम्ही रेडी होऊन सेटवर येतो सगळ्यात आधी आणि मग वाट बघत बसायला लागतं कधी येणार करून. हे जे आतून आलंय. ते रोज येतं. काय विषय काय माहितीये? हा बोला. आत्तापर्यंतचा इतिहास काय आहे? हा काय आहे? आम्ही तो इतिहास बदलायच्या मार्गावर आहोत. काय आहे, लोक काय म्हणतात, की मुलींना आवरायला वेळ लागतो, मुलींना आवरायला वेळ लागतो. देशमुख हे एकमेव कुटुंब आहे, की हे स्त्रियांच्या बाजूनी आहेत, की स्त्रियांवरचं हे लांछन आम्हाला दूर करायचंय म्हणून आम्ही उशिरा येतो. ओ पण तरी पण म्हणजे आम्ही बायकांना किती सपोर्ट करतो, स्वतःच्या बायकोला किती सपोर्ट करतो, ते दिसत नाही. फक्त भिस्कारायला जमतं. आता तुम्ही फिसकारताय ती शांतपणे बोलतीये. हो का? ही माणसेन आणि बोक्याची जोडी सगळ्यांनाच आवडते. पण आता हिने तुला बोका नाव दिलं होतं, तू तिला एक नाव दिलं होतं. एक असतं ना आपलं पेट नेम, क्यूट असं पेट नेम. जर आता जर काही ठरवायचं असेल तर तुम्ही एकमेकांना काय क्यूट पेट नेम द्याल? दिले ना ऑलरेडी. तरी त्याच्या व्यतिरिक्त जर द्यायचं असेल तर? पार्थ काव्याला. हं. आणि काव्या पार्थला. नाही छान आहे. मांजर फिस्कारणारी मांजर छान आहे. ती थोडंसं विचारात गेली. रागावून बोलायचं झालं तर फिस्कारणारी मांजर, अदरवाईज मांजर, गोड मांजर. तू काय ती विचारात गेली.
खूप इतकं वेगवेगळं फारसं झालेलं आहे आता. हां, म्हणजे माझ्या मूडवर असतं ना, मी काय हाक मारणार. कधी-कधी मी देशमुख अशी हाक मारते, कधी-कधी मी हो अशी हाक मारते. कधी-कधी मी टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आणि टॉप 20 पैकी एक हां. झाले ते आता. असं चालूच असतं आपलं. हां. आता बघा जाता जाता एकमेकांना एक म्हणजे छानशी तुला मूड स्विंग्स कळले ना? टॉप जसा 30, टॉप 20 देशमुख, भोका, लगेच मी हा चंद्र हा काय? हा सूर्य हा जय हां. कळलं का त्यांचा असा बॉन्ड किती छान आहे. तो एकमेकांवरती खरंच ते प्रेम करतात शो मध्ये आणि त्यांचा बॉन्ड खरंच सुंदर आहे. असाच बॉन्ड राहू दे. पण जाता जाता जर एकमेकांना एक कॉम्प्लिमेंट द्यायची असेल, असा काही वेगळा प्रश्न नाहीये. तरी पण कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय द्याल? स्टे ॲज इट इज. कॉपी करू का मी? हां. नाही खरंच आहे. म्हणजे तेवढं काव्यासाठी ग्रीन फ्लॅग आहे तिथे देशमुखचं त्यांनी तसंच राहावं एवढीच इच्छा आहे बाकी काही. येस, थँक यू सो मच. हे जे प्रेम तुम्हाला मिळते ते असंच मिळत राहावं. फक्त जाता जाता प्रेक्षकांना एक मेसेज किंवा काहीही सांगायचं असेल, आता या माध्यमातून सांगा. लग्नाची वरात असते. वरातीतून माणूस लग्नाला जात असतो. ही शेवटची संधी आहे पळून जाण्याची. तर लक्षात घ्या. एकतर वरातीतून मंडपात जा, नाहीतर डायरेक्ट बाहेर जा. तर ही मस्करी होती. आता आणि तर हे काहीच करायचं नसेल तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बघा. हां. स्टार प्रवाहावर सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 7 वाजता. हा गाजावाजा इथे जेवढा चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त गाजावाजा, त्याच्यापेक्षा जास्त उत्साह, जास्त ट्विस्ट मालिकेत असणार आहेत. सो एकही एपिसोड बघायला विसरू नका. थँक यू. ऑल द बेस्ट.